प्लीज वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. एज्युकेशन लोन रिलेटेड हा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघावे जेणेकरून तुम्हाला कसलाही डाऊट या व्हिडिओ नंतर राहणार नाहीये. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा नवीन व्हिडिओ बघण्याची गरज नाहीये, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघावा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण टोटल इन्फॉर्मेशन एज्युकेशन लोन रिलेटेड होईल. हा व्हिडिओ अर्धवट बघू नका आणि या अर्धवट बघून या व्हिडिओचा कसल्याही प्रकारचा निष्कर्ष तुम्ही काढू नका. पूर्ण व्हिडिओ बघा आणि त्यानंतर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला सांगू शकता आणि नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिक वरती तुम्हाला हवे आहे ते कमेंट सेक्शन मध्ये सांगावे जेणेकरून जे मॅक्झिमम रिस्पॉन्सेस नुसार मी नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. ओके, या व्हिडिओमध्ये आपण एज्युकेशन लोन रिलेटेड जे BMBBS, BMS आणि BHMS स्टुडंटला गरज आहे आफ्टर काउन्सिलिंग त्यांच्याबद्दल संपूर्ण डिस्कशन आपण केलेलं आहे. ओके, मी विठ्ठल दुपे, थर्ड इयर MBBS स्टुडंट. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. तर फर्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे काही क्वेश्चन्स आहे सगळ्यांचे, ज्यामध्ये अप्लाय कसे करायचे, कोण अप्लाय करू शकतात, डॉक्युमेंट्स कुठली गरज आहे, त्याचप्रमाणे क्रायटेरिया काय आहे, प्रोसिजर कुठली करावी लागणार आहे, रिपेमेंट आपले एज्युकेशन लोनचे रिपेमेंट कधी आणि कसे करायचे आहे, त्याचप्रमाणे किती अमाऊंट पर्यंत आपण लोन घेऊ शकतो, त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला कोलॅटरलची गरज असते का, गॅरंटर कोण घेऊ शकतो आपण, हे सर्व पॉइंट्स आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे. त्याचप्रमाणे माय डिअर फ्रेंड, सिबिल रिलेटेड पॉइंट जो आहे तर सगळ्यांच्या पेरेंट्सनी आपला सिबिल स्कोअर जो आहे तो या ठिकाणी एक चांगला सिबिल स्कोअर ठेवावे जेणेकरून आपल्याला एज्युकेशन लोन मध्ये कुठल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी येणार नाही. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आपण या ठिकाणी अप्लाय कसे करायचे आहे तर बँक मध्ये जाण्या अगोदर आपण या ठिकाणी विद्यालक्ष्मी पोर्टल आहे, विद्यालक्ष्मी पोर्टलवर आपल्याला या ठिकाणी अप्लाय करायचे आहे. विद्यालक्ष्मी पोर्टल. ओके, नेक्स्ट कोण अप्लाय करू शकतं तर ज्यांचे पण नीट काउन्सिलिंग थ्रू या ठिकाणी ऍडमिशन झालेले आहे स्टेट कोटामधून ते सर्व स्टुडंट या ठिकाणी या एज्युकेशन लोन साठी अप्लाय करू शकतात. यामध्ये सर्व MBBS, BMS, BHMS चे सर्व स्टुडंट अप्लाय करू शकतात. ओके, नेक्स्ट कधी अप्लाय करायचे आहे तर माय डिअर फ्रेंड्स, फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी आपले फर्स्ट इयरचे जे ऍडमिशन प्रोसेस कम्प्लीट होणार आहे. आफ्टर कम्प्लिशन ऑफ ऍडमिशन प्रोसेस आपण कॉलेजमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी अप्लाय करायला सुरुवात करणार आहे. यामध्ये आपल्याला काही डॉक्युमेंट्स कॉलेजकडून गरज असते, ते डॉक्युमेंट्स घेतल्यानंतर आपण या ठिकाणी विद्यालक्ष्मी पोर्टलमध्ये पहिलं तर रजिस्ट्रेशन करतो, त्यानंतर बँकची प्रोसिजर स्टार्ट करतो. परंतु हे आपल्याला ऍडमिशन प्रोसेस नंतर अप्लाय करावे लागणार आहे. यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे आपल्याला फर्स्ट पेमेंट जे आहे कॉलेजला जे ऍडमिशनच्या टायमिंगला पेड करावी लागणार आहे, ह्या पेमेंटसाठी आपल्याला एज्युकेशन लोन भेटणार नाही, परंतु सेकंड इयर पासून आपल्याला एज्युकेशन लोन या ठिकाणी भेटणार आहे. कारण या ठिकाणी ह्या प्रोसिजरला कम्प्लीट 5 ते 6 महिने मिनिमम एवढा टाइम फ्रेमची गरज आपल्याला आहे. त्यामुळे आपल्याला फर्स्ट इयर साठी लोन भेटणार नाही आहे. सेकंड इयर पासून आपल्याला लोन भेटेल आणि जी फर्स्ट इयरला आपण पेमेंट केलेली आहे आपल्याला ते सुद्धा आपण रिटर्न करू शकतो कॉलेजकडून. त्यामुळे हा पॉईंट सगळ्यांनी लक्षात घ्यावा की आपण फर्स्ट इयरच्या ऍडमिशन प्रोसेस नंतर आपण या ठिकाणी अप्लाय करायचे आहे. ओके, नेक्स्ट म्हणजे कुठले डॉक्युमेंट्स रिक्वायरमेंट आहे तर जनरल हे डॉक्युमेंट्स सगळ्यांकडेच असतात, त्यामुळे डॉक्युमेंट्स कसल्याही प्रकारचं या ठिकाणी तुम्ही टेन्शन घेण्याचं कारण नाहीये. यामध्ये आपल्याला स्टुडंट्स आणि पेरेंटचे ID कार्ड, आधार कार्डची गरज असते, त्याचप्रमाणे पॅन कार्डची गरज असते. ओके, 10वी-12वी मार्कशीट आपल्याकडे हवी, जी जनरली ऍडमिशन झाले म्हटल्यानंतर सर्वांकडे असणारच आहे. जे ड्रॉपर स्टुडंट आहे त्यांच्याकडे आपल्याला या ठिकाणी गॅप सर्टिफिकेटची गरज असते. ओके, त्याचप्रमाणे नीटचे ऍडमिट कार्ड, स्कोर कार्डची आपल्याला गरज असते आणि आफ्टर कम्प्लिशन ऑफ द ऍडमिशन प्रोसिजर झाल्यानंतर आपल्याला कॉलेजकडून हे डॉक्युमेंट भेटते, ID कार्ड आपल्याला कॉलेजकडून भेटते. ओके, त्याचप्रमाणे डिमांड लेटर आणि बोनाफाईड सर्टिफिकेट हे सुद्धा आपल्याला कॉलेजकडूनच आफ्टर ऍडमिशन भेटून जातं. त्यामुळे सर्व कॉलेज आपल्याला हे डॉक्युमेंट्स प्रोव्हाइड करतात, त्यामुळे या ठिकाणी सुद्धा कसल्याही प्रकारचं आपल्याला टेन्शन घेण्याचे कारण नाहीये. ऍडमिशन लेटर जे आपल्याला सिलेक्शन लेटर आपल्याला भेटते त्याची गरज आहे. हे सर्व डॉक्युमेंट्स आहे जे एज्युकेशन लोन साठी आपल्याला गरजेचे आहे. ओके, नेक्स्ट म्हणजे किती अमाऊंट पर्यंत लोन भेटू शकते तर ह्या स्लाइड मध्ये ते बघितलेलं आहे. कोलॅटरलची गरज आहे किंवा नाही ते सुद्धा या स्लाइड मध्ये आपण इन्क्लूड केलेलं आहे. तर 3 ठिकाणी आपण या ठिकाणी डिस्टिंग्विश केलेलं आहे. तर 4 लाखापर्यंत लोन या ठिकाणी भेटू शकते आणि 7.5 लाखापर्यंत आणि मोर दॅन 7.5 लाख घ्यायचे असेल तर काय करायची गरज आहे तर 4 लाखापर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारच्या या ठिकाणी कोलॅटरलची गरज असते, गॅरंटरची सुद्धा गरज आपल्याला 4 लाखापर्यंत नसते. ओके, आणि 7.5 लाखापर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचे कोलॅटरलची गरज नाहीये. आपण या ठिकाणी जमीन वगैरे काही मॉर्गेज करण्याची आपल्याला गरज 7.5 लाखापर्यंत नाही आहे.
ओके. परंतु या ठिकाणी आपल्याला गॅरेंटरची रिक्वायरमेंट आहे आणि गॅरेंटर हे आपण आपल्या पॅरेंट्सलाच गॅरेंटर बनवू शकतो. त्यामुळे हा पॉइंट सुद्धा आपल्याला काही इम्पॉर्टंट नाहीये. 7.5 लाखापर्यंत 7.5 लाखापर्यंत या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी लोन सँक्शन होऊन जाते नॉर्मली तर. ओके. परंतु जर सिबिल स्कोर चांगला असेल तर या ठिकाणी सिबिल स्कोर एक सर्वांचा जनरली चांगलाच सिबिल स्कोर असतो. तर त्यामुळे 7.5 लाखापर्यंत आपल्याला लोन भेटून जाते आरामशीर. परंतु जर 7.5 लाखाच्या वरती आपल्याला लोन जर अप्रूव्ह करायचे असेल, सँक्शन करायचे असेल, तर आपल्याला या ठिकाणी कोलॅटरलची सुद्धा गरज असते आणि गॅरेंटरची सुद्धा गरज असते. त्यामुळे हा पॉईंट सगळ्यांनी लक्षात घ्यावा. तर कोलॅटरल आपण काय कोलॅटरल देऊ शकतो तो पॉईंट आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये डिस्कस करूया. तर हे 3 ठिकाणी आपण डिस्टिंग्विश केलेले आहे. 4 लाखापर्यंत, 7.5 लाखापर्यंत आणि मोर दॅन 7.5 लाख. ओके. त्यामुळे ही स्लाइड अत्यंत महत्वाची आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्यावा. ओके. नेक्स्ट या ठिकाणी कोलॅटरल बघूया. तर नॉन ऍग्रिकल्चर लँडची आपल्याला गरज असते. या ठिकाणी ऍग्रिकल्चर जे आहे, ऍग्रिकल्चर आपण या ठिकाणी कोलॅटरल म्हणून देऊ शकत नाही. हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. तर या ठिकाणी नॉन ऍग्रिकल्चर लँड मध्ये जनरली तर या ठिकाणी येणे झालेले प्लॉटिंग जे आहे ते आपण या ठिकाणी देऊ शकतो. त्याचप्रमाणे हाऊस, फ्लॅट वगैरे हे पॉइंट्स आहे या ठिकाणी आपण कोलॅटरल म्हणून देऊ शकतो. त्याचप्रमाणे अजून एक म्हणजे एफ-डी सुद्धा, फिक्स डिपॉझिट जर असेल कुठल्या पॅरेंटचे तर ते सुद्धा आपण कोलॅटरल म्हणून देऊ शकतो. तर हे खूप महत्वाची स्लाइड आहे. या अगोदरची स्लाइड आणि ही स्लाइड खूप अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. नेक्स्ट या ठिकाणी रिपेमेंट कधी करायचे आहे, तर अप टू कम्प्लिशन ऑफ द कोर्स कम्प्लीट होईपर्यंत आपल्याला एक सुद्धा रुपयाचा या ठिकाणी रिपेमेंट करायची नाहीये. परंतु या ठिकाणी आफ्टर कम्प्लिशन ऑफ कोर्स आपल्याला 1 इयरची या ठिकाणी टाइम पिरियड भेटतो. 1 वर्षानंतर आपण या ठिकाणी रिपेमेंट करायला स्टार्ट करू शकतो. ती EMI प्रोसेस थ्रू असू शकते किंवा आपल्याला या ठिकाणी फुल पेमेंट जर करायचे असेल तर ते सुद्धा आपण करू शकतो. परंतु 1 इयर पासून आपल्याला 12 इयर पर्यंत या ठिकाणी रिपेमेंट करायचे आहे. मॅक्झिमम अप टू 12 इयर. ओके. हे झालं रिपेमेंट बद्दल. EMI सुद्धा भरू शकतो किंवा वन टाइम सुद्धा आपण या ठिकाणी पेमेंट करू शकतो. ओके. हे झालं ऑल अबाउट द एज्युकेशन लोन रिलेटेड. जेवढे पण तुमचे काही पॉइंट्स होते ते आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. सर्वांनी हे पॉइंट्स लक्षात घ्यावे आणि सर्व त्या शेतकरी बांधवांसाठी ही एक बॅड न्यूजच म्हणावी, कारण आपली शेती जी आहे या ठिकाणी कोलॅटरल म्हणून आपण देऊ शकत नाही. त्यामुळे हा पॉइंट सगळ्यांनी पहिले तर प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्या अगोदर सर्वांनी लक्षात घ्या, जेणेकरून आफ्टर ऍडमिशन आपल्याला या ठिकाणी फीज पेड करण्यासाठी कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम यायला नको. आणि जर आपले हे सर्व पॉइंट्स आपल्याकडे असतील, सर्व कोलॅटरल आपण देऊ शकत असू, तर आपल्याला नक्कीच या ठिकाणी 100% लोन भेटणार आहे. हा पॉइंट सर्वांनी लक्षात घ्यावा. आणि नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिक वरती हवा, काउन्सिलिंग रिलेटेड तुम्हाला कुठल्या टॉपिकची गरज आहे ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला सांगू शकता. आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केले नाही तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करावे. थँक्यू सो मच.